श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. गुरुपुष्यामृत योगाला अमृत योग असेही म्हटले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्यामृत योग तयार होतो. मित्रांनो, यंदा हा योग पितृपक्षात तयार झाला आहे. 26 सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. तसेच या योगात काही गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा संकटाचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते. पौष पौर्णिमेच्या दिवशी हा शुभ योग तयार होणे अत्यंत लाभदायक मानला जातो. या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुखसमृद्धीही निर्माण होते. पाहूया शुभ मुहूर्त. यंदा गुरुपुष्य योग सकाळी 11:34 ते संध्याकाळी 6:12 असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगात केलेले कोणतेही कार्य सफल होते आणि धनप्राप्ती होते. तसेच या योगात काही गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा संकटाचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती. गुरुपुष्य योगात काय करावे? गुरुपुष्य योगात सोने, चांदी किंवा हिराचे दागिने खरेदी करा. त्यानंतर ते देवघरात ठेवा. गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो. तुमचा व्यवसाय असेल तर त्यासंबंधी कामे या दिवशी करता येतील. जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता. पैशाशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. गुरुपुष्य योगात गाईला गूळ खाऊ घालणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात. कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. अशा प्रकारे तुम्ही गुरुपुष्य योगात ही कामे करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.